सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर छापेमारी झाली. शहर विकास आघाडीच्या कार्यालयावर देखील छापेमारी करण्यात आली. या सगळ्यासोबत नेमका प्रकार काय घडला याबाबत बोलण्यासाठी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आहेत. आबा, कशा पद्धतीनं छापेमारी सुरू आहे? हे बघा, ही छापेमारी वगैरे हा शब्द पहिल्यांदा तुम्ही काढून टाका. शहाजी बापूच्या तोंडात आलेला शब्द आहे. राज्यामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि लोकशाही त्या ठिकाणी जिवंत झाली आपल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानंतर. आता प्रत्येक जण आपलं आपलं कर्तव्य करत असतं. निवडणूक आयोगाचं कर्तव्य करतं, पोलिसांचं कर्तव्य करत असतात. निवडणुकीमध्ये तपासण्या होत असतात. काल निवडणूक आयोगाची माणसं असतील, पोलीस असतील, त्याने आले. आमच्या महाविकास आघाडीची जी ऑफिस आहे, जे आमचं शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा साळुंखे पाटील आणि भारतीय जनता पक्ष, तिथेही त्यांनी सगळी तपासणी केली, सगळं बघितलं. त्याच्यानंतर ते कदाचित शहाजी बापूकडे तपासायला गेले असतील. त्याच्यानंतर माझ्या कार्यालयात आले, मी नव्हतो सुद्धा. आमच्या सगळ्या माझ्या इथल्या स्टाफनी त्यांना सगळ्यांना बघायला परवानगी दिली. वास्तविक ही काय पेपरबाजी किंवा राजकीय स्टंट करायचा विषय नाही. कर्तव्य करणाऱ्या एजन्सीनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे. मूळ विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहाजी बापू अतिशय वैफल्यग्रस्त झालेले आणि आता काल राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांची अतिशय यशस्वी सभा सांगोल्याला झाली आणि त्या सभेचं साधारण आणि आम्ही केलेल्या गेल्या 8-10 दिवसाच्या, मी असेल, बाबासाहेब असतील, भारतीय जनता पक्षाची मंडळी असतील आणि आमच्या पालकमंत्र्यांनी केलेलं वर्षभराच्या विकासाचं काम असेल, ह्याच्यामुळे आमचा विजयावर शिक्कामोर्तब झालं काल साहेब येऊन गेल्यानंतर. मग आता आपला पराभव आहे. हा पराभव शहाजी बापूच्या नजरेसमोर आल्यानंतर गेल्या 30 वर्षाच्या काळामध्ये शहाजी बापू कायम असंच करत असतो. निवडणुकीचा पराभव म्हणजे त्याचं काहीतरी खापर फोडायचं, रडायचं. रडायला काय झाले त्याला? माझ्या ऑफिसला येऊन गेले, मी काय रडत बसलो? बापूने असाच तुमच्यावर आरोप केलाय की तुम्हाला पराभव समोर दिसतोय म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दीपक आबा साळुंखे पाटलांनी माझ्यावर षडयंत्र रचून माझ्यावर छापेमारी केली. अहो, आता मी काय सांगायचं तुम्हाला? शहाजी बापूची अवस्था एवढी वैफल्यग्रस्त झालेली आहे. आम्हाला पराभव दिसायचं काही कारणच नाही. आमचं कर्तृत्व आहे. आम्ही काही लबाडी केलेली नाही. आम्ही कुणाची टक्केवारी 25-30 वर्षात खाल्लेली नाही. आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेबांसारख्या एका दिग्गजाबरोबर मी 25 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर शहाजी बापूला 5 वर्ष मदत केली. पण आमच्या तालुक्याला असं वाईट आणि वेगळं वळण या 5 वर्षात ह्याने लावलं. निधी आणला, नगर विकास खातं. अहो, जेव्हा आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात ना, तेव्हा काम करायचं आपलं कर्तव्य आहे. मी 6 वर्षात जिल्ह्याचा, तालुक्याचा आमदार होतो. मी कधी भांडवल नाही केलं. मी यात एखाद्या विकासाचं काम केलं, हे मग मी कर्तव्य केलं. रोज उठायचं, मी निधी आणला. निधी गेला कुठं? पत्रकाराला मी विनंती करतो की तुम्ही सांगोला शहरात फिरा आणि तुम्हाला कुठं विकासाचं काय दिसत असलं तर मी त्या दिवशी मी थांबेन, मी राजकारणात सुद्धा. आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहाजी बापूच्या कार्यकर्त्याला मी विनंती करणार आहे, चांगलं एखादं वेड्याचं हॉस्पिटल हुडका. हा निकाल लागल्यानंतर त्याला कुठेतरी वेड्याच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागेल शहाजी बापूला. अशी बापूची परिस्थिती होणार आहे. बापू असं म्हणतात की मी 50-55 वर्ष सांगोल्यात राजकारण करतोय, मात्र अशा परिस्थितीचं राजकारण कधी यापूर्वी झालं नव्हतं. तालुक्याला वेगळं वळण भाजप लावतात. हे बघा, तालुक्याला वेगळं वळण ह्या शहाजी बापून लावलं. या तालुक्याला मी कालच माझ्या भाषणामध्ये सांगितलं, थोर नेत्यांची परंपरा आहे. पहिले आमदार या तालुक्याचे कोण होते? माननीय राऊत मामा होते. गांधीवादी नेते होते राऊत मामा. त्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्याच्यानंतर माझे वडील कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील होते. त्यांनी 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं. तालुक्याला एक चांगलं वळण लावलं. त्याच्यानंतर भीष्म पितामह गणपतरावजी देशमुख साहेबांनी 11 वेळा प्रतिनिधित्व केलं, चांगलं वळण लावलं. शहाजी बापूंनी 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं वळण लावलं. टक्केवारी काय असती तालुक्यातल्या ठेकेदारांना ही बापूंनी दाखवली. मागच्या वेळेला 95च्या विजयानंतर जेव्हा बापू आमदार होते, त्याच्यानंतर तेव्हा जे निवडणुकीचा अर्ज भरायला आले, तेव्हा दरोड्याच्या प्रकरणामध्ये असंच त्याला पोलीस गाडीतनं यावं लागलं. आपण काहीतरी गोंधळ घोटाळे करायचे आणि त्याचा हा खापर कोणावर तरी फोडायचं. रडायला काय झालं ह्याला, ह्या नाटकबाजीला? बापू इतका लबाड माणूस कोण नाही. मी आज जाहीरपणानं सांगतो, या देशातल्या लबाडाची तुम्ही स्पर्धा बोलवा, त्या स्पर्धेमध्ये बिनविरोध अध्यक्ष शहाजी बापू होईल.
एवढा हे लबाडातला लबाड माणूस आहे. तुमच्यावर एवढा राग काय की दीपक आबांना मी त्या जवळा गावचा सरपंच देखील होऊ देणार नाही असं त्यांनी पण केलं. बापू, आता तुझ्या कपाळाला माती सुद्धा लागू देणार नाही दीपक आबा. माझा नाद तर तू कधीच करू नको. त्या तालुक्यानं सुद्धा कधी केला नाही. जिकडे दीपक आबा साळुंके पाटील असतो ना, हे पट्ट्या तिकडे गुलाल असतो. ही 40 वर्षाची परंपरा आहे. तुझ्या निवडणुकीला कालच्या चिक महोत्सवच्या माझ्याकडे 10 वेळा पाया पडला, तेव्हा तुझा मेहना निवडून आलाय. नाही तर डिपॉझिट जप्त होत होतं. जवळ्याचं तर नाव बी काढू नको आणि नादालाही लागू नको. नदी वंडून यायची सुद्धा अडचण होईल. समजलं का? ते होते दीपक आबा साळुंके पाटील. शहाजी बापूंनी माझा नाद करू नये असं चॅलेंज देखील आता दीपक आबांनी दिलंय. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, सांगोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.